लोकांची ना एक घाण सवय आहे की कोणी जिमला जायला लागलं ना की थोडे दिवस नाही झाले की लोक बोलतात त्याला की एवढे दिवस जिम जातोय, तुझी बॉडी नाही झाले, बॉडी नाही दिसत आहे, काय फरक नाही दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, लोकांना तरी काय घेणं देणं आहे. कारण कोण जो जिमला जात असेल ना, तो असं नाही आहे की तो फक्त बॉडी बनवायला जिमला जातोय. कारण मित्रांनो, आजकाल कसं आहे ना, तो त्याच्या नोकरीवर असतो, त्याला नोकरीचं टेन्शन असतं, त्या कोणाला घराच्या जबाबदारीचं टेन्शन आहे, कोणाला हॉस्पिटलचं, कोणाला कसलं, कोणाला पैशाचं टेन्शन आहे, कोणाला बिझनेसमध्ये लॉस झालंय त्याचं टेन्शन आहे, कोणाला त्याच्या गर्लफ्रेंडचं टेन्शन आहे, कोणाचं लग्न जमत नाही त्याचं टेन्शन आहे. हे सगळं जे दिवसभराचं टेन्शन असतं ना मित्रांनो, तर ते रिलीज करायला कुठेतरी हे जर प्रेशर साठतंय ना डोक्यात, ते रिलीज करायला जिम मध्ये येतात लोक, ना की बॉडी बनवायला. कारण जिमच अशी जागा आहे ह्या दुनियेत, ह्या पृथ्वी तलावर जिमच अशी जागा आहे जिथे तुमचं सगळ्या प्रकारचं टेन्शन आहे ना रिलीज होतं. तिथे गेला ना की शांती भेटते मनाला, एक वेगळा सुख, वेगळा आनंद भेटतो. त्यामुळे ना मित्रांनो, तुम्ही प्रत्येकाला बोलताना की तुझी बॉडी नाही बनत आहे, तर मित्रांनो जरा विचार करून बोला. कारण प्रत्येक माणूस तिथे बॉडी बनवायला नाही जात. कोणतरी ना तिथे सुख, 2-1 तास समाधान भेटेल, शांती भेटेल, प्रेशर रिलीज होऊन त्याला एक सुखाचा अनुभव होईल म्हणून जातो. तर मित्रांनो, कधीच कोणाला असं बोलू नका की तुझी बॉडी होत नाहीये. जरा लक्ष दे मित्रांनो, प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात जिमला जाण्याची, लक्षात घ्या.